नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यावर आता महाराष्ट्र शासनाने काळजीपूर्वक लक्ष घातलेलं आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जास्त दिवस रखडल्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याविषयी आता लक्ष केंद्रित केलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता चिंता करण्याचा विषय राहिलेला नाही। महाराष्ट्र शासनाने आता बैठक घेतलेली आहे। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। त्यांच्या बैठकीमध्ये विषय कोणते झालेले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। त्यांच्या बैठकीमध्ये सर्वात पहिला विषय झाला तो म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा त्यांनी सांगितलं की जास्त दिवस रखडलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल। तर शेतकरी बांधवांना आता महाराष्ट्र शासनाने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते वेगळं असं करणार आहेत की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहेत। म्हणजेच की शेतकऱ्यांना 4,000 रुपये एवढा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांना आता 4,000 रुपये रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडण्याचं कारण हे महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज देखील तो विषय निर्माण झाला होता। त्या विषयावर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक दिवस अनेक आंदोलनं सुरू राहिले। त्यामध्ये कर्जमाफीचं आंदोलन पाहिलं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहिलं, असे अनेक आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू राहिले आणि महाराष्ट्र शासनाचं लक्ष हे त्या आंदोलनावर केंद्रित झालं। त्याच्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला आणि हा हप्ता रखडल्यामुळे महाराष्ट्र शासनावर काही आरोप देखील करण्यात आले आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा देखील रंगल्या। त्या चर्चा अशा होत्या की नमो शेतकरी योजना ही बंद पडलेली आहे आणि आता नमो शेतकरी योजनेचे हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। परंतु शेतकरी बांधवांनो, असं काही होणार नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे, जोपर्यंत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे किंवा बीजेपीचं सरकार जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये राहणार आहे, तोपर्यंत नमो शेतकरी योजनेला कोणीही धक्का लावू शकत नाही, ही योजना कोणीही बंद पाडू शकत नाही। असा जो अफवा पसरतो, अशा लोकांना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला त्यांना बरं वाटत नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण की सतत ते चांगल्या बातम्या देण्याच्या ऐवजी अशा फालतू बातम्या पसरवत असतात। त्याच्यावर आपण देखील लक्ष करायचं नाही आणि आता लवकरच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे, अशी मोठी अपडेट समोर येत आहे। शेतकरी बांधवांना आता चिंता करण्याचा विषय राहिलेला नाही। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये रक्कम आता जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाने या हप्त्यासाठी या 2 हप्ते मिळवण्यासाठी अगदी कडक नियम लागू केले आहेत। या कडक नियमाचं जो शेतकरी पालन करेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। जो शेतकरी या कडक नियमाचं पालन करणार नाही, ज्या महाराष्ट्र शासनाने अटी व नियम लागू केलेले आहेत अशा अटी व नियमाचं पालन करणार नाही, अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, आपण कोणत्या अटी व नियम लागू केले आहेत ते देखील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला आणखी उत्साह येतो आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला देखील चॅनलवर पाहायला मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आता सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। याच्या अगोदर 8 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले, परंतु 2 हप्ते सोबत कधीच मिळालेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांना 9वा हप्ता आणि 10वा हप्ता सोबत वितरित होण्याचं कारण हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। ते कारण असं आहे, शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा 2 महिने अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला पाहिजे होता। तर शेतकरी मित्रांनो, तो हप्ता वितरित झाला नाही आणि आता 10व्या हप्त्याची देखील वेळ होऊन चाललेली आहे। तर आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की दोन्ही हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू, म्हणजेच की ही योजना बॅलन्स राहील। म्हणजेच की कोणताही हप्ता रखडणार नाही आणि दोन्ही हप्ते सोबत जमा केल्यामुळे 11वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अगदी मोकळं सुटसुटीत होईल। त्यासाठी शेतकरी बांधवांना आता महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असणार आहे, कारण की महाराष्ट्र शासन हा निर्णय घेतं ते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असतो आणि आता हा मोठा निर्णय आहे। 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही अफवा देखील ऐकली होती की नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, परंतु शेतकरी बांधवांना असं होणार नाही। अशी अफवा देखील पसरली होती की 60 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत आणि संपूर्ण योजनेत ही योजना फक्त 91 लाख शेतकऱ्यांनाच लाभ मिळतो आणि 91 लाख शेतकऱ्यांमधून जर 60 लाख शेतकरी वगळले गेले तर 31 लाखच शेतकऱ्यांना लाभ मिळणार, अशा अफवा पसरल्या होत्या। परंतु या बैठकीमध्ये हा देखील मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यावर देखील स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की असं काही होणार नाही। 91 लाख शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ होणार आहे। 91 लाख शेतकऱ्यांसाठी 2 हप्त्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। पहिल्या वेळेस 9व्या हप्त्यासाठीच निधी मंजूर केला होता, परंतु आता 10व्या हप्त्यासाठी देखील निधी मंजूर केलेला आहे आणि आता 9व्या हप्त्यासाठी 10,000 कोटी निधी मंजूर केला होता आणि 10व्या हप्त्यासाठी देखील आता निधी मंजूर केलेला आहे। तो देखील 10,000 कोटी रुपये निधी आहे आणि असं मिळून 20,000 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। तर शेतकरी बांधवांना आता चिंताचा विषय राहिलेला नाही। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 कोटी रुपये निधी आता 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे।
15 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. 15 ऑगस्ट निमित्त सर्व शेतकऱ्यांना गोड बातमी देण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे. तर आता ह्या मुहूर्त ठीक असणार आहे, कारण की आझादीचा दिवस असणार आहे. या आझादीच्या दिवसावर सर्व शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम हे महाराष्ट्र शासन करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत. त्या अटी व नियम जो शेतकरी पाळेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, असं देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. कृषी विभागाने देखील सांगितलेलं आहे आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलेलं आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री आपल्या सुनेत्रा वहिनी देखील उपस्थित होत्या आणि त्याचबरोबर कृषी विभागाचे मंत्री आपले दत्तात्रय मामा भरणे हे देखील होते. या चौघाच्या उपस्थितीमध्ये अनेक मंत्री देखील होते आणि या चौघाच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे. शेतकऱ्याविषयी अनेक चर्चा झाली, त्यामध्ये खास करून ही नमो शेतकरी योजनेची चर्चा झाली आणि आता 2 हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांना आता चिंता करण्याचा विषय राहिलेला नाही. सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. गेले कित्येक दिवस शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे, कारण की त्यांच्या खात्यावर आता 4,000 रुपये एवढी रक्कम थेट जमा होणार असल्यामुळे शेतकरी आता मालामाल होणार आहेत. त्यांची खुशी आता गगनचुंबी होणार आहे. त्यांच्या खुशीला आता अंत राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने कोणत्या अटी लागू केल्या आहेत ती पाहूयात. सर्वात पहिली महाराष्ट्र शासनाने अट लागू केली आहे. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे. आणि आपण देखील लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जर आपल्याला PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर आपण बिलकुल चिंता करायची गरज नाही. आपल्या थेट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. जर तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुमची PM किसान योजना ही चालू करा, जेणेकरून तुम्हाला PM किसान योजनेचा देखील लाभ होईल आणि नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ तुम्हाला सुरूच राहील. त्यानंतर दुसरी अट अशी आहे की फार्मर आयडी असणे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही. शेतकरी बांधवांनो, तुमची जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर जाऊन फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांबरोबर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 4,000 रुपयाचा लाभ होईल. आता 2 हप्ते सोबत वितरित होणार असल्यामुळे आता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद पाहायला मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही. तुमच्या थेट खात्यावर पैसे जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, तुमची फार्मर आयडी असली तर आता तुम्हाला बिलकुल चिंता करण्याचा गरज राहिलेली नाही. परंतु ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन फार्मर आयडी काढून घ्या. त्याचबरोबर तिसरी अट आहे EKYC असणे. ज्या शेतकऱ्याची EKYC ऑलरेडी आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांची EKYC नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन EKYC करून घ्यायची आहे. EKYC करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अवघ्या 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो. आणि 10 ते 15 मिनिटं वेळ देण्यासाठी आपल्याला जर 4,000 रुपये एवढी रक्कम मिळत नसेल तर शेतकरी बांधवांना एवढ्या दिवस आपण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहून कोणताही फायदा होणार नसणार आहे. आणि त्यासाठी आपण नमो शेतकरी योजनेच्या EKYC करणं, हप्ता मिळवण्यासाठी EKYC करणं हे बंधनकारक ठेवलेलं आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी ही बंधनकारक आहे, तुमच्यासाठी देखील बंधनकारक असणार आहे. तुम्ही देखील लवकरात लवकर जाऊन EKYC करून घ्या, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांबरोबर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल. त्यानंतर महत्त्वाची अट आहे, चौथी अट आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर बँकेकडे धाव घ्या. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांबरोबर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल. नसेल तर ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे हे जास्त वेळ प्रोसेस चालत नाही, अवघ्या 10 ते 15 मिनिटाची प्रोसेस आहे. तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागतो आणि 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं हे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होऊन जातं. एवढ्याशा कामासाठी आपल्याला 4,000 रुपयापासून वंचित राहावं लागणार. तर शेतकरी बांधवांनो, हे सर्व कामे तुम्ही करून घ्या आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10व्या हप्त्याचा 4,000 रुपयाचा लाभ घ्या. तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने अंतिम तारीख 15 ऑगस्ट केली आहे. 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2 आणि 10व्या हप्त्याचे 2 असे 4,000 रुपये जमा होणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.